नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील गावातील स्थानिक देवी देवतांच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचे जनतेला आवाहन। आगरी कोळ्यांचे श्रद्धास्थान म्हणजे आई एकविरा देवी। या एकविरा देवीच्या पालखीनंतर परंपरेनुसार रायगड जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या मुख्य गावातील तसेच वाडी वस्तीवरील गावकऱ्यांचे स्थानिक देवी देवतांचे पालखी सोहळ्याला सुरुवात होते। या पालखी सोहळ्याला गावातील लहान मुलं, महिला, तरुण तरुणी आपल्या देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबियांवर सदैव राहावा यासाठी पालखी सोहळा उत्साहाने करतात। ढोल, ताशा, डीजे, टाळ, मृदुंग अशा विविध वाद्यांचा वापर करून उत्साहाच्या वातावरणात नाच गाणी उत्साहात सहभागी होत आनंद साजरा करीत असताना अनेक गावांमध्ये पोलिसांकडून ढोल, ताशा, बँड वाजविणे संदर्भात काही निर्बंध आणले जातात। या निर्बंधांच्या संदर्भात उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावनाजी घाणेकर यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन काही निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा केली। त्या चर्चेला उत्तर देताना उत्सव साजरा करत असताना जोपर्यंत कोणाची तक्रार येत नाही तोपर्यंत नवी मुंबई पोलिसांकडून नेहमी सहकार्य मिळण्याबाबत सकारात्मक सूचना दिल्या। नगराध्यक्षा भावनाजी घाणेकर यांनी लोकभावना लक्षात घेऊन सर्व गावकऱ्यांना विनाकारण वाद न घालता आनंदाने आपल्या देवी देवतांच्या पालखी सोहळा उत्सवाला शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी उमाकांत पानसरे, उरण। नमस्कार। आई एकविरेची पालख्या झाल्यापासून चैत्र महिन्यामध्ये आमच्या सगळ्याच गावोगावच्या पालख्या सुरू होतात आणि मग पालखी निघाल्यापासून पालखी पोहोचेपर्यंत काल आता त्या ठिकाणी हनुमान जयंती झाली किंवा बाकीच्या पालख्या निघतात तेव्हा पोरांचे फोन येतात की ताई बँड थांबवायला आलेत, पोलीस आलेत आणि मग कुठेतरी आनंदावर विरजण येतो। त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनी मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी पालख्या एन्जॉय करत असतात किंवा देवीचा उत्सव म्हणून आनंदाने त्या ठिकाणी नाचत असतात किंवा त्या ठिकाणी माझे युवक त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात। त्याला कुठेतरी विरजण लागू नये आणि ही आपली प्रथा परंपरा कायम राहावी म्हणून मी या ठिकाणी नवी मुंबईचे सीपी आदरणीय बारांबे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडल्या तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, पण उगाच कुठेतरी बँड वगैरे बंद करून त्या ठिकाणी माझ्या युवकांच्या आणि माता भगिनींच्या आनंदावर विरजण आणू नये आणि आमची असलेली परंपरा ही कायम अबाधित राहावी यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं निवेदन त्यांना दिलं। कारण तुम्ही सगळ्या पोरांनी फोन केल्याच्या नंतर पोलिसांना फोन केला तर त्यातले इन्चार्ज असतात, ते रात्रीचे दिवसाची ड्युटी करून रात्रीचे नाईटला झोपायला गेले असतील किंवा आराम करत असतील तर रात्री 1-2 वाजता त्यांना सुद्धा फोन करणं आणि त्यांना सुद्धा त्रास देणं हे योग्य वाटत नाही। त्यामुळे मी त्या निमित्ताने आदरणीय सीपी साहेबांना विनंती केली आहे। त्यांनी सुद्धा सांगितलंय की त्या ठिकाणी कोणाची कंप्लेंट आली नाही तर आम्हाला सुद्धा हरकत नाही। अशा पद्धतीने सगळ्यांना ज्या ज्या गावागावांमध्ये पालख्या होणार आहेत त्यांना पालखीच्या शुभेच्छा देते आणि हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी केलाय। खरं तर तुमच्यासाठी काम करत आले, तुमच्यासाठी काम करत राहीन, समाजाची एक मुलगी म्हणून कायम काम करत राहीन एवढा शब्द देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।